हाय हॅलो नमस्कार, मी प्राजक्ता आणि स्वागत आहे तुमचं हवाई सिरीजच्या नवीन व्हिडिओमध्ये. आजचा एक दिवस आम्ही आमच्या ट्रिपचा फ्री ठेवला होता. कोणतेही टूर नव्हते बुक केले, जस्ट रिलॅक्स करण्यासाठी. कारण सगळे टूर्स इथे फुल डे टूर्स असतात आणि ते खूप हॅक्टिक होतात. म्हणून एक दिवस रिलॅक्स. पण तरी आम्ही हा विचार केला की नुसतं रूमवर बसून का दिवस वेस्ट करायचा. आपण इतक्या सुंदर आयलंडवर आलो आहोत, तर फिरायला पाहिजे, आसपास काय आहे ते सुद्धा बघायला पाहिजे. तर आम्ही असं डिसाईड केलं की आज कोना टाउन फिरूया. इथलं मार्केट एरिया बघू, इथले कॅफेज रेस्टॉरंट्स ते पण व्हिजिट करूया. तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि बघूया कलरफुल लाईव्हली हिस्टॉरिक कोना स्ट्रीट, कोनास फार्मर्स मार्केट आणि संडे स्पेशल मार्केट. दिवसाची सुरुवात आम्ही केली कॉफी पासून. त्यासाठी आम्ही शोधलं हे एक लोकल कॅफे जॉईंट. आम्हाला दोघांना कॅफेज मध्ये जायला खूप आवडतं आणि जर असे लोकल कॅफेज असतील तर अजूनच जास्ती. आम्ही कुठेही ट्रिपवर गेलो या मग इवन सॉल्ट लेक सिटी युटामध्ये सुद्धा जर फिरायला गेलो तर लोकल कॅफेज नक्की व्हिजिट करतो. कारण लोकल कॅफेजची वाइब्स, तिथलं ॲम्बियन्स खूप वेगळं असतं. तर आम्ही कोना स्ट्रीटवर सगळ्यात आधी गेलो बिकनी बॉटम्स कॅफेला. इतके छोट्या जागेत सुद्धा इतकं मस्त डेकोर केलं होतं आणि कस्टमर्सला बसायची भरपूर जागा होती. मेनू सुद्धा खूप वास्ट होता. हॉट कॉफी, कोल्ड कॉफी सोबत आईस्क्रीम, शेक्स हे पण होतं. आणि त्याचबरोबर छोटंसं गिफ्ट स्टोर सुद्धा होतं. खूप मस्त कॅफे होतं. इथेच आम्ही कॉफी आणि लाईट ब्रेकफास्ट केला. ब्रेकफास्ट करून आम्ही निघालो हिस्टॉरिक कोना स्ट्रीट बघायला आणि थोडे शॉपिंग करता. ब्रेकफास्ट करून आम्ही निघालो कोनाची ही मेन स्ट्रीट फिरायला. या स्ट्रीटचं नाव अली ई ड्राईव्ह आहे. या स्ट्रीटवर एका साईडला खूप सारे स्टोर्स, रेस्टॉरंट्स, कॅफेज, गिफ्ट स्टोर्स असे सगळे स्टोर्स आहेत आणि एका साईडला पूर्ण सुंदर पॅसिफिक ओशनचं व्ह्यू. शॉपिंगसाठी सगळ्यात बेस्ट ठिकाण म्हणजे हे शॉपिंग सेंटर कोना इन शॉपिंग व्हिलेज. या शॉपिंग सेंटरच्या आत एक छोटंसं गार्डन बनवलं होतं. खूप पीसफुल आणि शांत वाटत होतं इथे. आणि सकाळच्या वेळेला जास्ती गर्दी पण नव्हती. हे शॉपिंग सेंटर खूप मोठं होतं आणि खूप सारे स्टोर्स होते इकडे. इथे आपल्याला स्वस्तात कपडे, ज्वेलरी मिळत होती. एक्सपेन्सिव्ह ज्वेलरीचे पण स्टोर्स होते. त्याचबरोबर आर्ट गॅलरीज आणि काही वॉल डेकोर आणि होम डेकोरचे आयटम्सचे पण स्टोर्स होते. अशाच एका स्टोअरमध्ये आम्ही गेलो होतो. आम्हाला पण कोनाची आठवण म्हणून मॅग्नेट घ्यायचे होते आणि हे खूप कलरफुल स्टोअर होतं. गिफ्ट आयटम्स जसे टी शर्ट्स, हँडबॅग्स, हे मॅग्नेट्स बरेच आयटम्स मिळत होते इथे. शॉपिंग सेंटर नंतर याच मेन स्ट्रीटवर एका पार्किंग लॉटमध्ये आम्हाला कोनाचं फार्मर्स मार्केट दिसलं. फार्मर्स मार्केट हे पण एक अट्रॅक्शनच आहे. या फार्मर्स मार्केटमध्ये फ्रेश भाज्या, फ्रूट्स, एक्झॉटिक फ्रूट्स पासून हँडमेड ज्वेलरी, डेकोर आयटम्स, कपडे, ॲक्सेसरीज या सगळ्याचे स्टॉल्स लागले होते. फार्मर्स मार्केट खूपच कलरफुल आणि लाईव्हली होतं.
कोणाचे लोकही खूप स्वीट आहेत. आपल्याला भेटले की स्माइल देऊन अलोहा असं ग्रीट करायचे. या मार्केटमध्ये आपले रेग्युलर वस्तू तर होत्याच, त्याचबरोबर खूप वेगवेगळ्या वस्तू पण बघायला मिळाले. हँडमेड बॅग्स, हँड पेंटेड बॅग्स, त्याचबरोबर हँडमेड ज्वेलरी, हे हँडमेड वुडन बॉक्सेस होते, पझलचे आणि काही ज्वेलरी बॉक्सेस. त्याचबरोबर वुडन वर्क केलेले हे वॉल डेकॉर्स आणि किचनचे आयटम्स हे सगळे पण होते. इथे हे सुंदर सुंदर विंड चाइम्स पण होते. इतक्या छान छान वस्तू होत्या. या मार्केटमध्ये आल्यावर असं वाटत होतं आम्हाला की आम्ही काय काय घेऊन जावं इकडनं. इतकं फिरल्यानंतर आम्हाला खूप भूक लागली आणि लंचची वेळ पण झाली होती. आम्ही गुगलवर रेस्टॉरंट्स बघतच होतो की जवळ कोणतं चांगलं रेस्टॉरंट आहे आणि तेवढ्यात आम्हाला हे इंडियन रेस्टॉरंट दिसलं, कामना किचन. इथेच लंच करायचं ठरवलं. तशी माझी आणि आदित्यची एक गोष्ट आहे की आम्ही जेव्हाही कोणत्या नवीन सिटीमध्ये फिरायला जातो तेव्हा एकदा तरी इंडियन रेस्टॉरंटला जातो आणि एकदा तिथलं लोकल या स्पेशल फूड जॉईंट कोणतं असेल तर तिथे जातो. पण हवाईमध्ये इंडियन रेस्टॉरंट आम्हाला मिळेल ते पण इतक्या जवळ, हे मला बिलकुल एक्सपेक्टेड नव्हतं. ओशनचा व्ह्यू बघत आम्ही मस्त ही थाली एन्जॉय केली. आणि हे आहे कोणाचं संडे स्पेशल मार्केट. स्पेशल यासाठी कारण हे मार्केट प्रत्येक महिन्याच्या एका संडेला लागतं. आम्हाला या मार्केटविषयी बिलकुल आयडिया नव्हता. असंच या मेन स्ट्रीटवर फिरताना हे मार्केट दिसलं आणि लकीली आम्हाला हे बघता आलं. कोणाच्या मेन स्ट्रीटवर म्हणजे अली ड्राईव्हवरच हे मार्केट लागतं दुपारी 12 ते 6. त्यावेळेला या रोडवर ट्रॅफिक बंद करतात आणि सगळ्या टुरिस्ट करता इथे हे लोकल वेंडर्सचे स्टॉल्स लागतात. या मार्केटमध्ये कपडे, ॲक्सेसरीजचे स्टॉल्स होते, हँडमेड सोप्स, ज्वेलरीचे स्टॉल्स होते, डेकॉर आयटम्स, वुडन आर्टवर्क, पेंटिंग्स या सगळ्याचे स्टॉल्स होते. खूप मोठं मार्केट होतं हे. आणि या मार्केटची खास गोष्ट म्हणजे इथे लाईव्ह म्युझिक पण सुरू होतं. या मार्केटचं नाव आहे कोकुआ कायलुआ. कोकुआचा अर्थ इतरांची मदत करणे असा असतो आणि याच अर्थाने हे मार्केटची सुरुवात करण्यात आली होती की एकमेकांना आपण मदत करू शकू, कम्युनिटीला हेल्प करू शकू, ह्यांना वेळ देऊन या ह्यांचे प्रोडक्ट्स विकत घेऊन या ज्या पण पद्धतीने आपली या लोकांना मदत होईल, या एकमेकांना मदत होईल, या अर्थाने हे मार्केट सुरू करण्यात आलं होतं. या मेन स्ट्रीटच्या एंडवर आम्हाला एक छोटंसं बीच दिसलं. या बीचवर लोक कायाकिंग, सर्फिंग असे वॉटर स्पोर्ट्स करायला येतात आणि त्याचबरोबर काही लोक सनसेट व्ह्यू एन्जॉय करायला येतात. तर असं होतं हे कोणाचं मेन स्ट्रीट, अली ड्राईव्ह.
हा दिवस आम्ही खूप एन्जॉय केला. छान कॅफेमध्ये गेलो, रेस्टॉरंटमध्ये गेलो, कोणाचं संडे स्पेशल मार्केट आणि फार्मर्स मार्केट बघितलं, शॉपिंग केली, मज्जा आली. आणि मग संध्याकाळी हा ओशन व्ह्यू आणि सनसेट व्ह्यू सोबत आम्ही डिनर एन्जॉय केलं. तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ? हा कोणाचं स्ट्रीट, फार्मर्स मार्केट मला कमेंटमध्ये नक्की सांगा. असे छान छान व्हिडिओज करता चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया मग पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.